पाकिस्तानकडून सतत युद्धबंदीचं उल्लंघन, पाकव्याप्त काश्मीरच्या लिपा व्हॅलीमधून दहशतवाद्यांची मोठी खेप भारतामध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरू, तपास यंत्रणेमधल्या सूत्रांची माहिती. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या 2 जणांना अमृतसरमधून अटक. 2 जण अमृतसर छावणी भागाची माहिती पाकिस्तानला पाठवत होते, तर अमृतसर जेलमधील हरप्रीत सिंहद्वारे या 2 हेरांचा ISIशी संपर्क. पहलगाम हल्ल्याच्या वेळेला दुकान बंद ठेवणारा दुकानदार NIAच्या रडारवर. 15 दिवसांपूर्वीच नव्यानं दुकान उघडणाऱ्यांची NIAकडून चौकशी होणार. 15 दिवसांपूर्वी दुकानं उघडून हल्ल्याच्या दिवशी बंद ठेवल्यामुळे संशय, तर इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्डची देखील तपासणी होणार आहे. पहलगाममधल्या जवळपास 1,500 ते 2,000 घोडेवाल्यांची चौकशी. पर्यटकांसाठी घोडे चालवणाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. दहशतवादी कुठून आले, कुठून परत गेले हे जाणून घेण्याचा प्रयत्न, तर काही घोडेवाल्यांचे जबाब विरोधाभासी असल्यामुळे कसून चौकशी. पहलगाम हल्ल्यातही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन समोर. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह कसुरी आणि जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर हा असल्याचा संशय. पाकिस्तानी सैन्य लहान मुलांना, मदरशांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना आणि मौलवींना AK-47 वापरण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. POKच्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे कर्नल आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण. हल्ल्याच्या नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे X अकाउंट भारतामध्ये ब्लॉक. भारताच्या संभाव्य कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला. आज शरीफ सरकार विरोधी नेत्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती देणार. सैन्याच्या तयारीबद्दलही माहिती दिली जाईल. पाकिस्तानी संसदेचं उद्यापासून विशेष अधिवेशन. भारताच्या भीतीनं रणनीती आखण्याची तयारी सुरू. रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांची भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारत पाकिस्तानमधील तणावावरती दोघांमध्ये चर्चा. भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं रशियाचं आश्वासन. चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्यात. सुट्टीवरती असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावरती रुजू होण्याचे निर्देश. भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव लक्षात घेता 6 महिन्यांचा शस्त्रसाठा निर्मितीचे आदेश. जबलपूरच्या ऑर्डिनन्स कारखान्यामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. रजेवरती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवरती रुजू होण्याचे निर्देश. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय. रात्री कारगिल द्रास सोडून जवळपास पूर्ण LOCवरती पाकिस्तानचा गोळीबार. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंधरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानचा गोळीबार, भारताचं प्रत्युत्तर. उद्यापासून रायगडच्या माणगावमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन. 50,000 एसटी कर्मचारी संघटनेमधील कर्मचारी उपस्थित राहतील, तर अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती. गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महाग होणार आहे. पुणे, मुंबईमध्ये म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रति लिटर. गाईच्या दुधामध्ये सुद्धा 2 रुपयांनी वाढ होती. मुंबई, पुण्यामध्ये 58 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 50 रुपये प्रति लिटर. नागपूर जिल्ह्यामध्ये 10 मे पासून पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट बंद होईल. सायबर फसवणुकीच्या भीतीनं विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय. रोखीने व्यवहार आता स्वीकारले जातील. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला धमकीच्या मेल आल्याच्या नंतर साईबाबा संस्थान सतर्क झालंय. प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय. वांद्रे वरळी सीलिंग वाहनांसाठी टोल मुक्त होण्याची शक्यता. EV वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा निर्णय. महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सव. पर्यटकांसाठी महोत्सवामध्ये विशेष हेलिकॉप्टर राईड. निसर्गाच्या कुशीमधल्या महाबळेश्वरचं हवाई दर्शन घेण्याची पर्यटकांना संधी. हेलिकॉप्टर राईडला सर्वाधिक पसंती. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नाशिकच्या रामकुंड परिसरात. गोदावरी नदीपात्रामध्ये अंघोळ करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. मुंबई गोवा महामार्गावरती सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी. उन्हाळी सुट्टीसाठी हजारो पर्यटक कोकणाच्या दिशेने रवाना. माणगाव ते मुगवली फाटा परिसरामध्ये वाहनांच्या 3 किलोमीटरच्या रांगा. इंदापूर शहरामध्ये वाहतुकीची कोंडी.
राज्यामध्ये उद्या सीईटीची फेरपरीक्षा पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची उद्या फेरपरीक्षा घेतली जाईल. 10वी-12वीचा निकाल 15 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. नागपूरमध्ये जगातलं सर्वात मोठं चित्रपटगृह उभारणाऱ्या वेव्स 2025 परिषदेमध्ये महत्त्वाची घोषणा. प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या प्रकल्पानं भारताला जागतिक मनोरंजन केंद्र करण्याचं उद्दिष्ट. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू ॲपकडून मेलच्या माध्यमातून मनसेची जाहीर माफी. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या शिष्टमंडळाकडून आंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानामध्ये एका मद्यधुंद प्रवाशाकडून एअर हॉस्टेसचा विनयभंग. आरोपी संदीप सिंगच्या विरोधात गुन्हा दाखल. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातला हा प्रकार आहे. सांगलीच्या तासगावमध्ये आई आणि बहिणीकडून तरुणाची हत्या. आग लागून तरुणाचा मृत्यू झाल्याचा केला कांगावा. आई आणि बहीण पोलिसांच्या ताब्यात. कौटुंबिक वादामधून गुंगीचं औषध देऊन डोक्यामध्ये दगड घालून ही हत्या करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.